हॅलो एव्हरीवन. तर मला बरेच मेसेज आले की मिनी ब्लॉग आणि व्हिडिओ काहीच टाकत नाही आहे त्यासाठी. पण कसं असतं, आपल्या आयुष्यात प्रत्येकच दिवस सारखा नसतो. तसंच काय आमच्या बाबतीत घडलं. आमचं लहान बाळ, आमचा शिव, त्याला अचानकच खूप लूज मोशन, उलट्या, ताप खूप अचानकच झालं त्याला. आणि मग त्याला दवाखान्यात वगैरे नेलं. तिथं गेल्यावर कळलं की त्याला गॅस्ट्रो झाला आहे. तर मग त्या गॅस्ट्रोसाठी ॲडमिटच करावं लागतं बाळांना. मग त्याला ॲडमिट केलं. आणि लहान मुलांना असं बघणं आईवडिलांसाठी खरंच खूप हार्ड असतं. आम्ही दोघं खूपच जास्त हे झालो होतो त्याला तसं बघून. आणि त्यावेळेस आमच्या आई, माझ्या सासूबाई, माझा भाऊ आणि माझे पप्पा नाशिकवरून आले, माझी बहीण, माझ्या जाऊबाई, सगळ्यांनी आम्हाला खूप साथ दिली. काय असतं, अशा याच्यात जर कोणी आपल्याला धीर दिला तर अजून खूप छान वाटतं. खरं तर हा व्हिडिओ टाकू की नको याची मला शंका वाटत होती, कारण मला माहिती हा व्हिडिओ बघून मला बरेच जण जज करणार आहेत. पण महादेवाच्या कृपेने आणि स्वामींच्या शक्तीने माझं बाळ आज नीट झालं आहे. त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पप्पा जाणार होते दीदीकडे. मग आम्ही त्यांना गावाला घेऊन गेलो थोड्या वेळासाठी, जेजुरीला. तिकडे गेल्यावर म्हटलं राहतो का नाही, पण छान राहिला. त्याला रानात मस्त खेळला, त्याला खूप मजा आली. बाबांना भेटून पण खुश झाला तो. आणि बघा किती छान खेळत होता. मग नंतर दुसऱ्या दिवशी पप्पांना दीदीकडे सोडलं. तिथे थोड्या वेळ छान पोरांबरोबर खेळला. त्याचा HB जास्तच कमी झाला आहे. त्यासाठी मी गूळ शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटची लाडू बनवले. अजून कुणाला काही उपाय माहिती असेल तर प्लीज सांगा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.